आणि बघा मी खूप सुंदर असा केक बनवलेला आहे। तर बघा। नमस्कार मंडळी, तर जयाज पॉकेट रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर मी बनवत आहे माझ्या मुलीच्या बर्थडेचा केक। तर घरच्या घरी मी बनवणार आहे। मी याआधी कुठे क्लास केला नाही किंवा कोणी मला हात धरून वगैरे शिकवलं नाही, तर मी माझी मेज शिकलेली आहे। तर बघा इथं मी घेतली आहे स्टीलची झाकणी, त्यावरती मी केक बनवत आहे। तर मी केक बेस आधीच बनवून ठेवलेला होता। आता रात्र झालेली आहे, तर मी केक बेस सकाळी बनवलेला होता, तर तसाच मी बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिला होता। त्यानंतर मी आता घालत आहे शुगर सिरप। शुगर सिरप काय असतं तर 1 चमचा साखर आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। तर ते याच्यासाठी वापरावं लागतं की केक हा ड्राय होऊ नाही आणि खाताना अगदी तोंडात टाकताच खेपी आपल्याला एकदम मेल्ट झाला पाहिजे, त्यासाठी हे पाणी टाकायचं असतं आणि त्याला म्हणतात शुगर सिरप। तर बघा इथं मी केकसुद्धा छान प्रकारे बनवून घेतला होता आधीच, आणि लक्षात ठेवा कधी पण बनवताना केक हा गार झालेला पाहिजे। त्यावरती क्रीम मी लावत आहे। तर क्रीम आधी मी बीट करून घेतली। तर क्रीमविषयी तुम्हाला सांगायचं आहे की बऱ्याच बायकांना माहिती नसतं की क्रीम कोणता वापरावा। तर क्रीम हा नॉन डेअरी मिल्क घ्यायचा असतो। कुठेही तुम्ही शॉपवरती गेले ना तर केकचा क्रीम न मागता तर त्यांना मागायचं नॉन डेअरी मिल्क, म्हणजे तुम्हाला हा व्हिपिंग क्रीम देतील। थोडासा क्रीम आपल्याला व्हिप करावा लागतो, तर तेवढी मी मशीन घेतलेली आहे क्रीम व्हिप करण्यासाठी। तर मी तसं थोडा बनवत बघा असा बेस बनवलेला आहे आणि केक वरती हा क्रीम लावत आहे। तर केकचा जे क्रीम लावण्यासाठी मी स्टीलची सुरी वापरत आहे। तर बऱ्याच ठिकाणी बायका खूप काही खर्च करून केक बनवतात, पण तसं न करता आपण घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये सुद्धा खूप छान असा केक बनवू शकतो। तर तुम्ही या व्हिडिओमध्ये तसं बघू शकता। तर केकला मी आयसिंग करत आहे। तर आयसिंग म्हणजे काय तर केकला आपण क्रीम लावून अगदी पक्क करून घ्यायचं असतं, म्हणजे जेणेकरून आपण जे काही बनवू ना यावरती ते सटकणार नाही आणि केकसुद्धा हलणार नाही। तर बघा अशा प्रकारे। आणि ही एक ट्रिक आहे, आपला पोहे खायचा चमचा घ्यायचा, त्यामध्ये थोडा क्रीम घ्यायचा आणि वरती असं ओढत घ्यायचं क्रीम लावताना। तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात। अशा प्रकारे केल्यानंतर काय असतो जे गॅप असतो ना केकमध्ये तो भरला जातो आणि व्यवस्थित प्रकारे क्रीमसुद्धा लावला जातो। तर अशा आपल्या घरच्या घरी आपण सामान वापरून सुद्धा असा क्रीमचा केक अगदी छान प्रकारे स्मूथ असं बनवू शकतो। तर आयसिंग केलेला केक मी 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता आणि त्यावरती अशी टूथपिकने डिझाईन काढून घेतली आहे। आणि आता मी करणार आहे डिझाईन याच्यावरती। तर दुधाची पिशवी मी वापरणार आहे, त्यामध्ये मी क्रीम टाकून घेतला आहे आणि थोडं काप देऊन त्यामध्ये नोझलसुद्धा फिट केलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पेशन्स ठेवून काम करावं लागतं। अगदी आरामात तुम्ही संध्याकाळी हे करा, म्हणजे खूप छान होतं। तर बघा अशा प्रकारे व्हाईट कलरचा मी फ्रॉक बनवणार आहे। तर आधी व्हाईट कलरच्या क्रीमने मी डिझाईन काढत आहे, तशाच प्रकारे वेगळी डिझाईन मी कलरच्याने सुद्धा काढणार आहे। तर बघा व्हाईट कलरची डिझाईन ही करून झालेली आहे आणि यामध्ये मी डॉलसुद्धा लावून घेतली आहे। तर डॉलचा पण वरचा फ्रॉक मी बनवून घेतला आहे, तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि इथं मी छोटंसं फ्लावर काढलं आहे। तर मी आता इथं याला कलर देत आहे। तर हे आहे स्प्रे कलर, तुम्ही असं सुद्धा कलर करू शकता। तर येलो कलरचा मी स्प्रे कलर आणलेला होता, तर तशा प्रकारे मी करून घेतला। तर आता मला पिंक कलर घ्यायचा आहे। तर मी उरलेल्या क्रीममध्ये थोडंसं पिंक कलर ॲड केला, मिक्स करून छान त्याच पिशवीमध्ये मी आता हा क्रीम भरत आहे। अशाच प्रकारे मी थोडं करून हे बॅटर क्रीमने पूर्ण भरून घेणार आहे। तर तुम्ही तसं बघू शकता की मला जसं डॉलचा फ्रॉक पाहिजे आहे त्याप्रमाणे मी बनवत आहे। अगदी साध्या सोप्या डिझाईनने सुद्धा आपण खूप सुंदर असा केक बनवू शकतो। हा केक बनवण्यासाठी तर मी बेस आधीच बनवलेला होता, फक्त मी त्याला डेकोरेट केलेला आहे ते दाखवते। आणि मी क्लास न करता न काही बाहेर कोणाजवळ शिकले, फक्त मी माझं ऑनलाईन बघितलं, म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओज बघितले। तर खूप आधी 2 वर्षापूर्वी बघितले होते मी, त्यानंतर मी माझं शिकत गेले आणि बघा मी खूप सुंदर असा केक बनवलेला आहे। तर बघा अशा प्रकारे ही डॉलचा केक बनवून झालेला आहे अगदी घरच्या घरी। आणि हो, तुम्हाला जर पूर्ण डिटेल व्हिडिओ म्हणजे प्रोडक्ट कोणते वापरले मी आणि कसा बनवला
हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईल। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।